मागच्या मॅचमध्ये सुद्धा बॅटिंग थोडीशी कोलॅप्स झाली, या मॅचमध्ये सुद्धा कोलॅप्स झाली. काय थॉट प्रोसेस होती जेव्हा 134 चेस करायचा होता तेव्हा मिड इनिंग्सला काय चर्चा होती ड्रेसिंग रूम मध्ये? नाही, मागच्या मॅचला असं नाही म्हणणार मी. मला वाटतंय लीगमध्ये असे 2-3 मॅच झाल्या ज्यामध्ये ॲक्च्युली एका चांगल्या पोझिशनमधनं आम्ही खूप पटापट विकेट लूज केल्या. तर मला वाटतं खूप प्लॅनिंग झालं होतं, खूप डिस्कशन झालं होतं. थोडं फक्त प्रत्येक मॅचला जरा कॉमन सेन्सची गोष्ट होती की कसं ती तेवढा फेस खेळून काढायचा. बट मला वाटतं की प्रत्येक मॅचला सेम मिस्टेक झाल्या. तर असं पण म्हणू शकतो की मे बी वी डोंट डिझर्व टू प्ले द फायनल बिकॉज दिस इज द 4th टाइम मला वाटतं रनमध्ये हे सेम झालं. आणि असं कोणावरती ब्लेम नाही आहे. मी स्वतः पण मिडल ऑर्डरमध्ये खेळत होतो. मी करू शकलो असतो, अजून कोणी पण करू शकला असतं. तर मला वाटतं प्रत्येक बॅट्समननी स्वतःवरती घेतलं पाहिजे की हा टाईम होता टू डिलिव्हर आणि ते नाही डिलिव्हर झालं. तर ऑफकोर्स हार्ड आहे थोडं, बट ते ॲक्सेप्ट करावं लागेल कुठे ना कुठेतरी की कसं बेटर करता येईल. कारण का या मिस्टेक्स एव्हरी टाईम होऊ शकत नाही. बॉलरने आम्हाला प्रत्येक मॅचेस चांगलं करून दिले. आणि 134 चेस करताना लिटरली असं काही थॉट प्रोसेस नव्हता. और रादर असं कधी वाटलं नव्हतं की असं काही होईल. बिकॉज एकदम मॉडेस्ट टोटल होता. फक्त थोडा चांगला स्टार्टची गोष्ट होती. बट रेग्युलर टाईमवर विकेट पडत गेले, प्रेशर वाढत गेलं. आणि मग आफ्टर ऑल शेवटी मला वाटतं की थोडं त्यांना पण क्रेडिट दिलं पाहिजे रायगडला. द वे दे आर प्लेइंग. 2-3 मॅचेस झाले, त्यांनी एकदा 10 ओव्हरमध्ये 94 पण डिफेंड केला होता. आज त्यांनी 130 डिफेंड केला. तर मला वाटतं की ऑफकोर्स त्यांची बॉलिंग पण तेवढीच चांगली करते. फिल्डिंगमध्ये त्यांनी 3-4 एक्स्ट्रॉर्डिनरी कॅचेस काढले. एक रनआउट काढला आमच्या सेट बॅट्समनला. तर मला वाटतं हे मुवमेंट्स मॅचमध्ये खूप फरक पाडतात. आणि जेव्हा आम्ही 2 मॅच डिफेंड करत होतो तो मुवमेंट आम्ही मिस केला. मला आठवतं एखादा कॅच गेला इकडे तिकडे, बट त्यांच्या टीमनी एक पण मिस नाही केला. या मॅचमध्ये पण नाही, मागच्या मॅचमध्ये पण नाही. तर ऑफकोर्स थोडं क्रेडिट त्यांना द्यायला पाहिजे. थोड्या आमच्या चुका आहेत, थोडं त्यांचं क्रेडिट आहे. बट दिस शुड हॅव बीन चेंज. नाही असं नाही. बट ऑफकोर्स जसं मी म्हणलो स्पोर्ट आहे, या तो विन आहे या तो लन आहे. पुणेरी बाप्पाचा सीझन हा कसा समअप करशील? अ सीझन ऑफ opportunities, a season of mixed emotions, a mixed season overall, but a season where we made a lot of memories, a lot of friends. कसं म्हणू शकतो की फक्त हे टीम और हे जे पण बॉन्डिंग झालं ते ग्राउंडवरती लिमिट नाही राहिलं और नाही राहणार असं मला वाटतं. सगळ्यांना नवीन कंपनी मिळाली, नवीन फ्रेंड्स मिळाले, नवीन एक काय म्हणू शकतो जे फर्स्ट टाइम खेळले दे हॅड अ ह्यूज प्लॅटफॉर्म. खूप सारे लर्निंग्स होते. तर मला वाटतं ओव्हरऑल सीझन जिंकू हारू आम्ही खूप साऱ्या गोष्टी एकत्र घेऊन चाललोय.